नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचा एक अपडेट बघणार आहोत। या सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गात मोठा बदल झाला असून 30 किलोमीटर एवढे अंतर वाढले आहे आणि आता या रेल्वेच्या एकूण मार्गात 24 रेल्वे स्थानकेही बांधली जाणार आहेत। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, आपल्याला माहित आहेच की पुण्याला समृद्धी महामार्गाने जोडण्यासाठी औद्योगिक महामार्गाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे आणि आता या दोन शहरांदरम्यान पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली असून या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पण सुरू करण्यात आली होती। परंतु आता या प्रस्तावित नाशिक ते पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गात बदल करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या नवीन मार्गात आता शिर्डीचा समावेश करण्यात येणार असून या बदलामुळे रेल्वेची प्रवासी संख्या वाढणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले। नाशिक ते पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ आराखड्यानुसार नाशिक, संगमनेर आणि पुणे असा 235 किलोमीटरचा मार्ग होता आणि या प्रकल्पाची किंमत 16,000 कोटी रुपये इतकी होती। पण आता या नवीन मार्गामुळे नाशिक ते पुणे मार्गात 30 किलोमीटरची भर पडणार आहे। या मार्गावर 12 ते 16 कोचची रेल्वे धावणार आहे आणि ही रेल्वे सेमी हाय स्पीड असणार आहे। या प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली होती। सुरुवातीच्या मार्गानुसार प्रकल्प राबविल्यास प्रकल्पाची किंमत लक्षणीयरित्या वाढेल, कारण या मार्गासाठी खूप मोठ्या प्रमाणावर बोगद्याचे काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले होते। त्यामुळे आता या नव्या मार्गाने ही समस्या उद्भवणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले। या नव्या मार्गासह प्रकल्पाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने होकार दिल्यावर प्रकल्पाचे तपशील तयार केले जाणार आहे आणि या मार्गावर 30 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास असला तरी प्रवासाचा कालावधी तसाच राहील। पुणे ते नाशिक रेल्वे प्रकल्पाचा अर्थसंकल्प। या प्रकल्पासाठी 16,039 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि बांधकाम सुरू झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत एकूण 1200 दिवस लागतील। संरेखनानुसार या 260.15 किलोमीटर रेल्वे मार्गावर एकूण 24 रेल्वे स्थानके बांधली जातील। पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आरेफाटा, बोटा, साकूर, आंबोर आणि संगमनेर या रेल्वे स्थानकांचा समावेश असेल। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।